वळूयात पुढच्या बातमीकडे। वसई विरार संघर्ष समितीचे नेते आमदार विवेक पंडित यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। वसई विरारमधून उर्वरित 18 गावं वगळण्याच्या मागणीसाठी आमदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळेला मुंबई अहमदाबाद हायवे रोखून धरण्यात आला। यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। यानंतर दुपारी पंडित यांच्यासह 110 कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आलं। मात्र संध्याकाळी पुन्हा एकदा पंडित यांना अटक करण्यात आली। त्यांना न्यायालयासमोर उभं करण्यात आलं असता त्यांना 23 एप्रिलपर्यंत म्हणजे 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आता उर्वरित 18 गावं वसई विरारमधून वगळण्याचा वाद चांगलाच पेटल्याचं दिसतंय। 1.5 महिन्यांपूर्वी वसई विरारमधून 53 गावं वगळण्याची मागणी करत आमदार पंडित यांनी जोरदार आंदोलन केलं होतं। त्यानंतर गावकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सरकारनं वसई विरारमधून 35 गावं वगळण्यास तत्वतः मान्यता दिली। मात्र उर्वरित 18 गावांबाबत काहीच निर्णय होत नसल्यानं आज गावकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उगारलं। काही वेळापूर्वी आम्ही विवेक पंडित यांची दूरध्वनीवरून प्रतिक्रिया जाणून घेतली, आपण पाहूयात। आमची शासनाकडे हीच मागणी आहे की ग्रामसभांचा सन्मान केला गेला पाहिजे, कारण ग्रामसभांना संविधानाने अधिकार दिलेले आहेत आणि संविधानाप्रमाणे ग्रामसभा अस्तित्वात आलेल्या आहेत। तेव्हा ज्या ग्रामसभांनी महापालिकेत जाण्यास विरोध केलेला आहे त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याचं कोणतंही पाऊल हे शासन उचलू शकत नाही, ते बेकायदेशीर आहे। आणि असं असताना अजूनही 8 ते 9 गावं आहेत ज्या ग्रामसभांचा विरोध आहे, तरी सुद्धा कोणतंही कारण न देता शासनाने महापालिकेत त्यांचा समावेश केलेला आहे। आणि उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये स्पष्ट लिहिलंय की 18 गावांच्या पैकी ज्या गावांना महापालिकेतून बाहेर पडायचं आहे त्यांचाही शासनाने त्वरित विचार करावा। म्हणून आम्ही महात्माजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने आज आंदोलन केलं। पोलिसांनी जवळपास 4 तास आम्हाला अटक करायला टाळाटाळ केली। शेवटी आता बेकायदेशीर जमाव आणि रास्ता रोको म्हणून कलम 143 आणि 341 भारतीय दंडविधान संहिता याप्रमाणे आता आम्हाला त्यांनी अटक केली।